सर्व ठाणेकर महाविकास आघाडीचे बांधव भगिनी या मोर्चासाठी व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व पक्षाचे नेते, आज हा जो भव्य मोर्चा निघालेला आहे ठाणे महानगरपालिकेवर, सर्वप्रथम मी सर्व कार्यकर्त्यांचं सर्वपक्षीय अभिनंदन करतो की आपण एकजुटीने या भ्रष्टाचाराच्या 20 ते 22 विभाग या ठाणे महानगरपालिकेत आहेत आणि ठाणे महानगरपालिकेच्या वरती सर्वात वरती शहर विकास आणि आरोग्य विभाग, अनेक चौकशी विभाग असा आहे आणि तिथपासून खालपर्यंत, खाली जर तुम्ही बघाल एकदम खाली कॅन्टीन आहे आणि कॅन्टीनच्या बाजूला अतिक्रमण टॅक्स विभाग आहे, अतिक्रमण विभाग आहे. हे सर्व विभाग भ्रष्टाचाराने पोखरलेले आणि बरबटलेले आहेत. एकीकडे हा राज्याभिषेक लावला जातो, राज्याभिषेक होतो. आम्ही त्यावेळेस महासभेत होतो, मी होतो, इतर सर्व नगरसेवक होते, नंदिनीताई विचारे होते, गणेश मुडेला होते. या राज्याभिषेकाच्या टेंडरमधून सुद्धा 35 लाख रुपये सन्माननीय तत्कालीन महापौरांनी घेतले होते. हे उघड सत्य आहे आणि नाही म्हणत असतील तर त्यांनी आम्हाला कोर्टात खेचावं. म्हणजे ज्या शिवाजी महाराजांचं नाव सातत्याने ते घेतात, ज्या दिघे साहेबांचं नाव सातत्याने ते घेतात, त्या दिघे साहेबांच्या नावाला काळीमा पोचण्याचं काम संपूर्ण ठाणेकरांना वेठीस धरून त्यांनी गेल्या 20 ते 25 वर्षात केलेला आहे. आज ठाण्यातला एक प्रश्न तुम्ही दाखवा मला. नवी मुंबई असेल, वसई विरार असेल, अगदी मीरा भाईंदर असेल, कल्याण असेल, तुम्ही बघाल नवी मुंबई महानगरपालिका बरीच पुढे गेली. या ठाणे महानगरपालिकेतला वाढत्या नागरिकांच्या दृष्टिकोनातून एक प्रश्न यांनी सोडवलेला मला दाखवा. वाहतूक कोंडी, यांची पब्लिक ट्रान्सपोर्ट, घनकचरा व्यवस्थापन, पाणी पुरवठा योजना, आरोग्य योजना, शैक्षणिक धोरण, या सगळ्यांमध्ये यांनी नियम धाब्यावर बसून काम केलेलं आहे. भास्कर जाधव साहेब म्हणाले की एमआरटीपीमध्ये किंवा शासनाने एमआरटीपीच्या ऍक्टनुसार शासनाने ते नगरविकास राज्यमंत्री असताना एक जीआर काढला होता. त्या जीआरमध्ये त्यांनी म्हटलं होतं अनधिकृत बांधकामं ज्या ज्या भागात होतील, ज्या ज्या वॉर्डात होतील, त्या वॉर्डाचा वॉर्ड अधिकारी आणि पीआय सस्पेंड होईल. मात्र पिंपरी चिंचवडमध्ये त्याची अंमलबजावणी होत असताना, इतर महानगरपालिकांमध्ये अंमलबजावणी होत असताना ठाणे महानगरपालिकेमध्ये ही अंमलबजावणी कधी होऊ शकली नाही. याचं कारण जे सातत्याने बोलतात की आमचा बालेकिल्ला आहे, आमचा बालेकिल्ला आहे, त्या मंडळींचा वरदास्त या सर्व अधिकाऱ्यांना, मग बांधकाम खाता असेल, शहर विकास विभाग असेल, घनकचरा असेल, अनधिकृत बांधकामांचा कचरा उचलण्यामध्ये यांना स्वारस्य आहे. अनधिकृत बांधकामांमध्ये हॉटेल असतील, लॉजिंग असतील, बिल्डिंगी असतील, याच्यामध्ये यांना कचरा उचलण्यामध्ये स्वारस्य आहे. पण एखादी सोसायटी, एखादी गरिबांची झोपडपट्टी जर यांना कचरा उचलायला सांगितला तर यांच्या गाड्या, घंटा गाड्या 2-2 दिवस येत नाही. पाण्याचाही तोच प्रश्न आहे. पाण्यामध्ये सुद्धा यांनी अनधिकृत बांधकामांना गेले अनेक वर्ष, अनेक दशलक्ष पाणी पुरवठा केलेला आहे. मात्र ज्यांचे एफएसआय मंजूर केलेत, ज्यांचे विकास प्रस्ताव मंजूर केलेत, जे जुने ठाणं आहे, त्यांना पाणी द्यायला आजही टँकरचा वापर करावा लागतो आणि त्याच्या मागे सुद्धा यांचा भ्रष्टाचार आहे. कारण का एकीकडे पाण्याचा अभाव आहे दाखवायचा आणि टँकर लॉबीला प्रोत्साहन करून त्या टँकर लॉबीच्या माध्यमातून पैसे कमवायचे. शहर विकास विभाग हा पूर्णपणे शहराचा विकास कसा करता येईल, विकास आराखड्याची अंमलबजावणी कशी करता येईल, आपले आरक्षण भूखंड कसे वाचवता येतील आणि नागरिकांच्या दृष्टिकोनातून शहर विकास विभागाने नागरी सुविधा कशा पुरवता येतील याचं नियोजन नगराभियंत्यांना घेऊन यांनी करायचं असतं, सगळ्यांना मिळून करायचं असतं. म्हणजे त्याचाही यांनी बट्ट्याबोळ उडवलेला आहे. एकीकडे तुम्ही बघाल आता रेंटलमध्ये इथे टोलेजंग इमारत उभी आहे रेंटलमध्ये, मात्र गोरगरिबांना पाणी नाही. आणि अशा प्रकारे भ्रष्टाचार चालवलेला अनधिकृत बांधकामांना टॅक्स लावायचा प्रश्न असेल, अनधिकृत बांधकामांना वीज देण्याचा प्रश्न असेल, अनधिकृत बांधकामांची शास्ती यांनी काल परवा श्रीमंत एकनाथ शिंदे आणि श्रीमंत देवेंद्र फडणवीस यांनी जीआर काढून शास्ती माफ केली. मग सामान्य ठाणेकराने, टॅक्स पेअरने काय पाप केले मला सांगा. यांच्यावर लावलेल्या शास्तीतून करोडो अब्ज रुपये वसूल झाले असते, परंतु ते वसूल न करता तो बोजा टॅक्सच्या माध्यमातून जनतेवरती लादायचा. आज हे सेक्युरिटीवाले इकडे ठेवलेत, यांनी प्रायव्हेट सेक्युरिटीवाले ठेवलेत. आज या प्रायव्हेट सेक्युरिटीवाल्यांचे पगार मिळतात का बघा. प्रायव्हेट सेक्युरिटीवाले ठेवायची पाळी का आली. आकृतीबंध मंजूर असताना सुद्धा पदांची भरती यांनी केलेली नाही. शैक्षणिक खात्यात पण तीच परिस्थिती आहे. विद्यार्थी आहेत पण शिक्षक नाहीत. शिक्षक असतील तर त्या ठिकाणी विद्यार्थी नाहीत. यांनी हा दर्जा
सांभाळण्याचा प्रयत्न कधीही केलेला नाही. आयुक्त या ठिकाणी बसले, आयुक्त धृतराष्ट्राच्या भूमिकेत आहेत, आयुक्त नरोवा संजीवाच्या भूमिकेत आहेत. एक म्हण आहे, वेन रोम वॉज बर्निंग, जेव्हा रोम जळत होतं त्यावेळेस कोण होता? न्यूरो झोपलेला होता. तशाच भूमिकेत आयुक्त आहे. आयुक्त हे एका प्रकारे आयुक्ताला दोष नाही दिला तर आयुक्त हे शाखा प्रमुखाच्या भूमिकेत आहे. आता संपल्या फोन येईल श्रीमंत नरेश मस्केंचा आणि प्रभाग रचना असेल, विकास आराखडा असेल, कशात भ्रष्टाचार नाही मला सांगा. की टीएमटी संपवली, टीएमटीचं आंदोलन संपवलं, कामगारांची युनियनची लज्जा उडवून टाकली, पगार द्यायला कामगारांना पैसा नाही, वाटोळा या ठाणे महानगरपालिकेचं केलं असेल तर हे दोन खासदार, इकडचे खासदार तिकडचे खासदार, हे आमदार काल परवा झालेले डीपी बद्दल, सर्व्हिस रोड बद्दल बोलले. जर सर्व्हिस रोड डीपी मध्ये नव्हते आणि तुम्हाला एकत्रीकरण घोडबंदरच्या सर्व्हिस रोडचं करायचं होतं, मग तुम्ही त्या घोडबंदरच्या लगत बांधकामांना मंजुरी का दिली? आज शाळा असतील, हॉस्पिटल असतील, ते डायरेक्ट बाहेर पडतात 90 डिग्री अँगलला. आज त्यांच्या जीवाला जर धोका झाला, अनधिकृत बांधकामांच्या मध्ये राहणाऱ्या लोकांच्या जीवाला धोका झाला तर कोण जबाबदार? आणि या सगळ्यांवर पांघरून पसरवण्यासाठी या सगळ्यांवर मला आता सचिन चव्हाणांचं नेहमीप्रमाणे पत्र आलेलं आहे की तुम्ही आवर्त घ्या. तर या सगळ्यांना बोललं पाहिजे. सचिन, काही मुद्दे आहेत तर या सगळ्यांवर पांघरून पसरवण्यासाठी क्लस्टर आणलेला आहे, क्लस्टरचं बूथ, आणि लोकांना दादागिरी करतात. एक जोशी नावाचा कार्यकर्ता आहे आमच्या नेत्यांचा, तो तिकडे बोलवतो, कुठेतरी क्लस्टर टाकतो, ERP USP टाकतो आणि लगेच सगळ्यांना नोटिसा, सगळ्यांना सर्व्हे करायला पाठवतो. आम्ही तुम्हाला आश्वासन देतो विचारे साहेबांच्या वतीने आणि आव्हाड साहेबांच्या वतीने आणि अविनाश जाधव वंचे सगळ्यांच्या, की ज्या दिवशी महानगरपालिकेवर ठाण्यामध्ये महाविकास आघाडीची सत्ता येईल, क्लस्टर आम्ही ठाणे काढीत बोलू. ही काँग्रेसची मागणी असेल आणि ही मागणी जर मंजूर करणार असेल महाविकास आघाडी तर आम्ही महाविकास आघाडी बोलतो. काही क्लस्टर ठाणे काढीत बुडलंच पाहिजे. बदल्या असतील, बढत्या असतील, अनेक प्रश्न आहेत, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. सामान्य नागरिकाला इथे जाता येत नाही, दडपशाही केली जाते, सामान्य नागरिकावरती गुन्हे दाखल केले जातात, अॅट्रॉसिटीचे असतील, 353 असतील. मात्र बिल्डर लोकांना इथे बसवलं जातं, आर्किटेक्ट लोकांना इथे बसवलं जातं. अनधिकृत बांधकामांचे दलाल तुम्ही बघाल, काल परवा दलाल पकडले, अनधिकृत बांधकामांचे दलाल बसवले जातात. आणि म्हणूनच माझी विनंती आहे काँग्रेसतर्फे की या संपूर्ण प्रकाराची आम्ही आयुक्तांना सांगितलं, या संपूर्ण संजय पाटील साहेब या, खासदार साहेब या आयुक्तांना सांगितलं, तुम्ही जर निपक्षपाती असाल, तुम्ही जर ट्रान्सपरंट असाल तर तुम्ही स्वतः या ठाणे महानगरपालिकेच्या विविध कारभाराची ईडी चौकशी लावा. अन्यथा आम्ही असं समजू की तुम्ही सुद्धा इथे शाखा प्रमुख म्हणून काम करतात. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते सन्माननीय अभिजीतजी पानसे साहेब यांना विनंती करतो की त्यांनी संबोधित करावं. माननीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे साहेब यांचे चरण स्पर्श करून, माननीय राज साहेब यांना वंदन करून आणि माननीय उद्धव साहेबांना वंदन करून तुमच्या समोर बोलतो. सगळे दिग्गज नेते बसलेले आहेत. हा मोर्चा काढायचं एकमेव कारण केवळ एक राजकीय एकत्रीकरण दाखवण्याचा हा मोर्चा नाही. हा संतप्त ठाणेकर, जो ठाणेकर आता त्रासलाय, आम्ही ठाण्यात राहतो असं सांगितलं की लोक आता कपाळावर हात मारून घेतात, अशी परिस्थिती ज्यांनी ठाण्याची केली त्यांच्या कानापर्यंत थोडासा तरी आवाज जावा म्हणून हा मोर्चा आहे. सगळी भजबज पुढे मांडलेली आहे. सगळ्यात महत्वाचा मुद्दा ट्रॅफिकने तर कंटाळा आणलेला आहे. घोडबंदरला जायला, घोडबंदर गायमुखला पोहोचायच्या आधी आम्ही पुण्याला हल्ली पोहोचतो. याचे सगळे हे असं का घडलं, याच्या मागची कारण मीमांसा खरं तर मला असं वाटतं की वरती जी आयुक्तांबरोबर बैठक झाली त्यात प्रत्येक नेत्याने आपापली बाजू मांडली. ठाणेकरांची जी बाजू मांडली ती ऐकायला पाहिजे. एखादा ट्रॅफिकचा मुद्दा जेव्हा मेट्रोचं काम सुरू होतं, मुख्य हांबर रस्त्यावर जेव्हा सुरू होतं, तेव्हा महानगरपालिकेने हे आधी अग्रीमेंटमध्ये लिहून दिलेलं आहे की आम्ही पूर्णपणे आधी सर्व्हिस रोड घोडबंदर गायमुखपर्यंत करू आणि मग मेट्रोच्या कामाला हात घालू. पण असं काही घडत नाही. याचं कारण प्रत्येक ठिकाणचा नगरसेवक त्या कॉन्ट्रॅक्टरकडनं पैसे उरमाडण्यात बिझी आहे. या सगळ्यात इतकं उद्विग्नता आणि इतका संताप होतोय. प्रत्येक गोष्ट मी फार इलॅबोरेट करून बोलत नाही.
पाण्याचा विषय इथे तो नाच बांधकामं चाललेली आहेत. पाणी कुठून देणार आहात तुम्ही? एक शाही धरणाचा विषय आपला वर्षानुवर्षात तसाच चालू आहे. आम्हाला ठाण्याचं धरण नाही. नवी मुंबईला आमच्या मागून येऊन धरण केलं त्यांनी. शिक्षणाचाही तोच गोळ आहे. बरं, हे आम्ही म्हणतो 3,000 कोटीचा भ्रष्टाचार केलाय टीडीआर मध्ये. आम्ही नाही म्हणत आहे, तुमचे सहकारी भाजपचे आमदार संजय केळकर म्हणतायत. विधिमंडळात प्रश्न विचारतायत. तो दिवाशिळे रस्ता 170 कोटीचा टेंडर 3 वेळा काढून 170 कोटी गेले कुठे आम्हाला माहिती नाही. आणि या मिलीभगतमध्ये मला कळत नाही. बरं, मला एक गंमत वाटते आमदार संजय केळकरांची. म्हणजे आमदार संजय केळकर ज्या भ्रष्टाचाराचे आरोप करतात तेव्हा मला असं वाटतं की पोलीस स्टेशनचा वरिष्ठ पोलीस निरीक्षक सांगतो माझं काल पाकिट मारलं. अरे तूच पोलीस आहेस ना, पकड की मग. मला जाहीर आवाहन करायचंय या आमदारांना. तुम्हाला माहिती आहे ना भ्रष्टाचार झाला. तुमच्याकडे पुरावे आहेत ना. तुम्ही विधिमंडळात हा प्रश्न विचारलाय ना, का पाठपुरावा करत नाही आणि पाठपुरावा करून या टीएमसीच्या अधिकाऱ्यांना, संबंधित पॉलिटिशियनना, संबंधित नगरसेवकांना आत का नाही टाकत तुम्ही? याचा कारण विधिमंडळात प्रश्न विचारला की तिसऱ्या दिवशी काय ती मीटिंग होते यांची मला कल्पना नाही, पण नंतर गप्प बसलं जातात. काढला 170 कोटीचा दिवाशी रस्त्याचा भ्रष्टाचार काढला ना, का नाही पाठपुरावा करत तुम्ही? या सगळ्या गोष्टींना इतकं काय म्हणू त्याला एक फ्रेजाईल कमकुवत राजकारण झालेलं आहे. बाळासाहेबांचा फोटो लावायचा, माननीय दिघे साहेबांचा फोटो लावायचा. आज भास्कर जाधव साहेब तुम्ही आलात म्हणून मला ना एक मुद्दा नाही असा इथे आलाय. तुमच्याच कोकणातला एक मंत्री म्हणतो की बाळासाहेबांचं मृतदेह 2 दिवस ठेवला होता. या महाराष्ट्रात शिवसेना प्रमुख बाळासाहेबांच्या मृतदेहाची विटंबना करण्याची तुमची जीभ धजावते कशी? बाळासाहेबांचं तुम्ही त्यांच्याशी बोलणार, ज्या माणसाने तुम्हाला सगळं आयुष्यच दिलं. हो, मला म्हणजे गलबलून आलं. काय राजकारण चाललंय, कुठल्या थरावर चाललंय? कोणीतरी ते जयंत पाटील यांच्या वडिलांविषयी बोललं. मला मी या राजकारणात आता काठावर बघून बघतो ना, जेव्हा मला गलबलून येतं, डोळ्यात पाणी येतं. अहो, काय पुढच्या पिढीला तुम्ही आदर्श देताय? शिवसेना प्रमुखांच्या विषयी तुमचं बोलायला धारिष्ट होतं आणि सगळे मागे मोठा फोटो शिवसेना प्रमुखांचा आहे. त्याच्यानंतरच्या भाषणात एकही नेता तुम्हाला ओरडत नाही, तुम्हाला बोलत नाही, असं बोलू नका म्हणत नाही. ही तुमचे संस्कार आणि ही तुमची संस्कृती तुम्ही आणणार आहात. आज या मोर्चावर जेवढे जण आलेले आहेत हे पैशाने विकले गेले नाही. त्यांच्यावर केसेस ईडी ते पडल्या नाही, ते घाबरत नाही. आणि ते न घाबरता खरोखर भ्रष्टाचाराच्या विरोधात बोलायला ठाणेकरांसाठी उभे ते सगळे इथे आता बसलेले आहेत. यांची साथ तुम्हाला द्यायला लागेल. प्रत्येक गोष्टीत बळबळपुरी, ट्रॅफिकचा मुद्दा. अहो, कुठलं नियोजन नाही ते राजसाहेब आमचे सांगतात तर विकास आराखड्याची तुम्ही चेष्टा केली, कधी उचलून वाचलाय का? एखाद्याचं शहराचं प्लॅनिंग जेव्हा असतं तेव्हा 15-15, 20-20 वर्ष पुढचं व्यवस्था काय असावी याचा विचार करून, याचं विजन बघून मग ते करावं लागतं. ट्रॅफिकने आमचं डोकं भरमंड. आम्हाला मुंबईला जायला 3-3 तास लागतात. एकाही बायपासचा विचार झाला नाही. अहो, तिकडे साधा या रस्त्यावर भिवंडी, आता टोल नाका, खारेगाव टोल नाकाच्या इकडे किंवा भिवंडीला जाताना, नाशिकला जाताना का ट्रॅफिक होतं? 5-5 फ्लायओव्हर केले भरडीचे म्हणजे माती टाकत मोठे होतो आणि खाली होतो. का तर तो मुरुम जो आहे त्याचा कॉन्ट्रॅक्टर तो आहे, त्याच्याकडनं मला पैसे हवे आहेत, याच्याकरता या व्यवस्था आहे. का नाही पिलर्स ते केले? जे आपल्या इकडे शहरामध्ये पिलर्स टाकून जे फ्लायओव्हर होतात तसे का नाही केले? आतापर्यंत 2 वर्ष 5 वर्षापूर्वी झाले असते. पण प्रत्येक गोष्टीत पहिले टेंडर करताना मला पैसे कुठे मिळणार इथून जर सुरुवात असेल तर कठीण आहे ना. आणि याच लोकांना तुम्ही मत देऊन मंत्री केले. ठाण्याचे ते मुख्यमंत्री होते, आता उपमुख्यमंत्री आहेत. हे फिरतात, महाराष्ट्रभर फिरत बसतात आणि यांनी जिल्ह्याला जी कामं वाटून दिलीत ना, अहो 40% पहिले ऍडव्हान्स पैसे घेतात. त्या 60% 20% जरी प्रॉफिट 10% जर ठेवला, अहो 10-15%, 20%चा कॉन्ट्रॅक्टर कसा काय रस्ता बांधणार आहे?
मला कॉन्ट्रॅक्टरनी येऊन सांगितलं, साहेब आम्ही थकलो, मला इथे काम नाही करायचं, आता महाराष्ट्र सोडतोय, माझं नाव कृपया सांगू नका, नाही तर पुढची अर्धवट माझी बिलं नाही येणार. प्रत्येक गोष्टीत जर हा विषय तुम्हाला पैशाशी निगडीत वाटत असेल तर तुमचं चुकतंय. त्याच्यापेक्षा ठाणेकरांना किंवा महाराष्ट्रात आपण आपलं चुकतंय. महानगरपालिकेची ही तयारी आहे का? मला अनेक पत्रकारांनी विचारलं. हो आहे, आम्हाला वाचवायची ठाणे महानगरपालिका, भिकारी झाली कारण ही तयारी प्रत्येकाने मदत केलं पाहिजे. सर्व पक्षीय आम्ही इथे उभे आहोत. मला माहिती नाही पुढच्या युतीचं काय होईल, तो माझा अधिकार नाही. माननीय राजसाहेब आम्हाला आदेश देतील तो आम्ही पुढे नेणार. पण या सगळ्या भ्रष्टाचाराच्या विरोधात आम्ही आज एकत्र आलो आहोत. ठाणेकर म्हणून मी सांगतो की या ठाण्यात जर काही घडायचं असेल तर आपल्या ठाणेकरांना मतदानाच्या वेळी सुद्धा नीट विचार करून मतदान करावं लागेल. नाहीतर आज ही ठाणे महानगरपालिका विकली गेली आहे. तुम्हाला पुढच्या 3 वर्षात घरात पाणी येणार नाही. टँकर लॉबीचा भ्रष्टाचार कोट्यावधीचा असाच सुरू होईल. तुम्हाला रस्ते मिळणार नाही. शाळांचं बोलू नको. एवढ्या वर्षात एक मेडिकल कॉलेज, एखादं चांगलं कॉलेज, एखादी चांगली गोष्ट या ठाण्यात आली नाही. ती पुन्हा येण्याची स्वप्न आपण बघू शकणार नाही. वेळीच विचार करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि यानंतर अर्थातच राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते सन्मान्य माजी मंत्री आमदार की डॉक्टर जितेंद्रजी आव्हाड साहेब, जोरदार टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करूया. आजच्या मोर्चासाठी आलेले सर्वच पक्षाचे ज्येष्ठ नेते, त्या मोर्चामध्ये मोठ्या संख्येने सामील झालेले सर्व पक्षाचे कार्यकर्ते, वेळही खूप झालेला आहे आणि तरी देखील तुम्ही थांबलेले आहे. हा मोर्चा म्हणजे ठाणेकरांच्या मनातला आक्रोश. ठाणेकरांच्या मनात एक आक्रोश आहे. मला विचारलं, तुम्ही सगळे एकत्र कसे काय आले? दरोडेखोराला पकडायला सगळ्या गाव एकत्र येतं तसं आमचं झालं. काय आहेत आमच्यात मतभेद आहेत, मतभेद नाहीत असं मी म्हणत नाही. पण जेव्हा गाव वाचवायचं असतं ना, तेव्हा तू कोण आणि मी कोण नाही, पहिला दरोडेखोराला टिकायचं. त्या शहरातला गब्बर सिंग पहिल्याला आपल्याला थांबवावा लागेल, तर हे शहर वाचणार आहे. तो गब्बर सिंग कोण हे मी आपल्याला वेगळं सांगायला नको. संपूर्ण गावाला आग लागली आहे, पाणी कुठनं आणणार? विक्रांत चव्हाणने विचारलं ते बरोबर आहे. इतके वर्ष ठाणे महानगरपालिका आहे तुमच्या, एक साधं धरण नाही दिलं तुम्ही. धरण, त्या महिला भगिनी उभ्या आहेत ना, तुमची शपथ घेऊन तुम्हाला सांगतो, 2002 साली आमदार झाल्यानंतर पहिल्यांदा माझ्या मनात एकच प्रश्न होता, तो म्हणजे पाणी प्रश्न सोडवायचा. भास्कर जाधव साहेब, पद्मसिंह पाटील हे तेव्हा इरिगेशन मिनिस्टर होते. त्यांचे आणि माझे संबंध आपल्याला माहिती आहेत. मुंबईच्या नावावर असलेलं शाही धरण एका मागणीवरती त्यांनी ठाण्याच्या नावावर केलं. सगळं झालं, टेंडरची प्रक्रिया झाली, 450 कोटी रुपयाला ते धरण बांधलं जाईल असं शासनाने सांगितलं. ठाणे महानगरपालिकेने ते पैसे द्यावेत, आम्ही ते धरण बांधून देतो, इथपर्यंत सगळं गेलं. पण टेंडर कोण काढणार याच्यावरती ते धरणच नाकारलं. ते कोणी नाकारलं, तेव्हा नेते कोण होते हे मी वेगळं सांगू का? काही गरज आहे असं मला वाटतं. पण इतके नतद्रष्ट इथले नेते होते की आज जी तहानलेली ठाणेकर भगिनी आहे त्याचा सर्वस्वी जबाबदार त्या काळचे आणि आजचेही नेते त्याला जबाबदार आहेत. त्यांनी ते धरण नाकारलं. आज त्या धरणाची किंमत 2800 कोटी रुपये झाली आहे. 2800 कोटी रुपये. म्हणजे चुकलेल्या धोरणांमुळे तुम्ही ठाण्याची वाट लावली. वाट, अनधिकृत बांधकामांचा सुळसुळाट, पैसे जमा कोण करताय? 200 रुपये आणि 300 रुपये स्क्वेअर फीटचा भाव आहे. मी वरती आयुक्तांना सांगितलंय की ते मागे एक बीएसईपीची बिल्डिंग आहे आणि ठाण्यात जेवढ्या बीएसईपीच्या बिल्डिंगी झाल्या, ठाण्यात जेवढ्या म्हाडाच्या बिल्डिंगी झाल्या आहेत, त्याच्यात राहणारे कोण आहेत? त्याच्यात बाधित म्हणजे ते प्रोजेक्ट अफेक्टेड
म्हणजे ज्यांची घरं एखाद्या प्रकल्पामुळे गेली त्यांना ती घरं द्यायची आहेत. पण राजन विचारे साहेब तुम्हाला माहिती का, इथले दादा नगरसेवक जे आहेत त्यांचा पीए, त्याच्या पीएची बायको, त्याच्या पीएचा नौकर, यांना ती घरं दिलेली आहे. आणि याच्यात सगळे अधिकारी आणि सगळ्या दादा नगरसेवकांचा सहभाग आहे. हिंमत असेल, हिंमत आयुक्त बसलेले आहेत. या संपूर्ण बीएसयूपी आणि म्हाडा इमारतीमध्ये राहणाऱ्यांची तुम्ही चौकशी करा. तिथल्या प्रत्येकाचा आयडेंटिटी कार्ड, त्याचा पूर्व इतिहास तपासा आणि ठाणेकरांना सांगा ही घरं कोणाची. कशात भ्रष्टाचार नाही. खरंच आता महानगरपालिकेवरती हे जे लावलेलं नाही हे काढून टाकायला पाहिजे आणि ते पाटोळेचा फोटो लावला. सांगा पाटोळे हा तुमचा चेहरा आहे. पाटोळे हा तुमचा चेहरा आहे. कारण का पाटोळे त्या पदावरती नुसता येऊन बसला नव्हता. दाम लगाया था, दाम. और जो दाम लगाया था उसकी वसूली कर रहा था. कोई गलत काम नहीं कर रहा था. त्याच्या खिशातनं गेले होते ना. पण पाटोळेच्या पदावरती बसायला योग्य होता का हे आयुक्तांनी जाहीर करावं. या ठाणे महानगरपालिकेत असलेल्या अधिकाऱ्यांची शैक्षणिक अर्हता आणि त्यांच्या पदांना मान्यता आहे का हे आयुक्तांनी जाहीर करावं. आणि आयुक्तांनी का जाहीर करावं. कारण का सरकार आता कोणी जबाबदार नाही आहे. आता हे सगळी ठाणे महानगरपालिकेची बजबजपुरीला सरकार जबाबदार आहे. मला वाईट वाटतं. पानसे संजय केळकर प्रामाणिक माणूस आहे. त्याच्याबद्दल काही आम्हाला शंका नाही. आमच्या 90 सालापासून आम्ही बघतोय त्यांना. दर अधिवेशनाला ते सांगतात की ठाणे महानगरपालिका भ्रष्टाचाराचा अड्डा आहे. मला वाईट संजय केळकरांबद्दल वाटतं की RSSचा प्रामाणिक कार्यकर्ता मुख्यमंत्री ऐकतच नाही. सरकार तुमचं ना कळव्यात पाण्याचा मोर्चा. अरे तुम्ही जाऊन मुख्यमंत्र्यांकडे बसून सांगायला पाहिजे टेनेमेलिटी पाणी वाढवून द्या. आणि मुख्यमंत्र्यांनी ऑर्डर करायला पाहिजे, दिली ऑर्डर द्या, वाढवलं पाणी. अरे तुम्ही कसले मोर्चे काढता. सत्तेत बसून कसले मोर्चे काढता. कारण का वाटा ठरलेला आहे. मुख्यमंत्र्यांनी ठाण्यात लक्ष घालायचं नाही. ठाणं हे दिया है, तुम संभाल. हम उसमें देखेंगे नहीं. पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या हम देखेंगे नहीं. आयुक्तांच्या बदल्या हम देखेंगे नहीं. मी आव्हान देतो, जाहीर आव्हान. इथले बसलेल्या प्रत्येक अधिकाऱ्याची शैक्षणिक अर्हता, त्याला मिळालेलं प्रमोशन हे योग्य आहे का हे महानगरपालिकेच्या आयुक्तांनी शपथपत्रावर द्यावं. मी त्यांचा इथे येऊन जाहीर सत्कार केला. त्याने चोर बसवले, चोर. आज आम्ही सगळ्यांनी मिळून एक चांगलं काम केलं आणि ते आयुक्तांच्या मनात होतं. मी वारंवार जे बोलत होतो, बोडसे नावाचा अधिकारी भ्रष्ट आहे ते स्वतः आयुक्त कबूल करते. आणि म्हणून आपण मागणी केल्यानंतर त्यांनी एका मिनिटात सांगितलं मी त्याची बदली. एका मिनिटात. त्यामुळे भ्रष्टाचार हा का नागडा समोर आहे. नागडा, नागवा. फक्त ठाणेकरांना विनंती, आता उड्या डोळ्याने बघा, डोळे बंद करून घेऊ नका. नगरसेवक तर विकले जात आहेत. भाव लावलाय, भाव. तुझा काय भाव आहे रे. नाही, माझा भाव मी अजून ठरवलेला नाही. मग रात्रीपर्यंत भाव ठरतो. 3 सकाळी 4 कोटी घरी पोचतात. नगरसेवक काल रात्री माझ्या घरी बसलेला असतो, दुसऱ्या दिवशी सकाळी दुसऱ्याच्या घरी जातात. इथल्या प्रत्येक माणसाला भाव लागलाय. म्हणजे इतकं खरेदी विक्री महासंघ महाराष्ट्राच्या राजकारणात होऊ शकतो असं आयुष्यात वाटलं नव्हता. हा बाळासाहेबांचा महाराष्ट्र, हा यशवंतरावांचा महाराष्ट्र, हा SM जोशींचा महाराष्ट्र, हा नाग गोरेंचा महाराष्ट्र, का सूर्याजी पिसाळचा महाराष्ट्र. पण एक लक्षात ठेवा,
इतिहास तानाजी मालुसरेचा लिहिला जातो, खंडोजी खोपडेचा नाही. तेव्हा ठीक आहे, काही निवडणुका पैशाच्या जोरावर वोट चोरीवर वगैरे जिंकला, ठीक आहे. पण मला जे चित्र दिसतंय, खास करून घोडबंदरवरनं जी हवा येते, घोडबंदरची लोक स्वतःहून आंदोलन करतायत. कुठला राजकीय पक्ष जात नाहीये त्यांच्याकडे आंदोलन करा सांगायला, पण ते स्वतःच परिस्थितीला इतके कंटाळले की ते स्वतःहून त्या रस्त्यावर येऊन आंदोलन करतायत. आणि मी तुम्हाला सांगतो, पुढच्या 5 वर्षांनंतर घोडबंदर रोडचं वाटोळं झालेलं असेल. तिथले लोक पस्तावतील की आम्ही घरं का घेतली घोडबंदर रोड. आज जायला म्हणजे घोडबंदरवरनं निघाला तर त्याला या टोलनाक्यावर यायला तास 1.5 तास लागतो. कशाला मारायला तो घोडबंदरवर राहायला जाईल रे. त्यामुळे ठाण्याचं जे काय वाटोळं केलंय त्याला सर्वस्वी जबाबदार हे दरोडेखोर आहेत. आणि या दरोडेखोरांना पकडून देण्यासाठी म्हणून आपले भले मतभेद असतील आहेत, काही ठिकाणी आपण वेगळे आहोत विचाराने, पण एकत्र यावं लागेल ठाणेकरांचं. थोडंसं काही एक पाऊल मागे एक पाऊल पुढे करत करत आपल्याला यावं लागेल, कारण का नाहीतर ठाणेकर आपल्याला माफ करणार. त्यामुळे ठाणेकरांच्या हितासाठी या महानगरपालिका वाचवणं हे आपलं कर्तव्य, आपली जबाबदारी आहे. एका पिढीचं आयुष्य बर्बाद होताना आपण उघड्या डोळ्यांनी बघू शकत नाही. आपल्या आया बहिणी झोपडपट्टीमध्ये शौचालयात जाऊ शकत नाही, अशी शौचालयाची अवस्था आहे. मी आता त्या ज्या भाषेत भाषण केलं होतं विधानसभेत, ते भाषण मी इथे करू शकत नाही, कारण मला शब्दाची मर्यादा आहे. अरे ठाणे महानगरपालिकेसारख्या महानगरपालिकेमध्ये स्त्रीला शौचालयाला बसायला जागा नाही, लाजा वाटत नाही तुम्हाला? पाणी नाही 24 तास. सोसायटी लाखोने बिल भरते टँकरचं, लाजा वाटत नाही तुम्हाला? फक्त पैसे वरपण्याचं काम चालू आहे. आणि ते जर आवडायचं असेल तर आजचा मोर्चा हा प्रातिनिधिक स्वरूपाचा आहे. काय म्हणजे खूप असं प्लॅनिंग करून ठरवलेला मोर्चा नाही, बरोबर आहे ना विचार साहेब? हे फार मोठा आहे, पण तरी जो स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे त्याच्यावरती बाबा आपण खुश. म्हणजे उद्या जर खरंच ठरवला की 4ही पक्षांनी मिळून मोर्चा काढायचा तर लाखभर माणसं जमा होतील याची गॅरंटी मी देतो. ठाणेकर आतमधनं क्रोधित आहे, वाढ बघतो एक पर्यायाची. ते बाकी कोण काय बोलतो, भ्रष्टाचार. अरे तुम्ही उघड्या डोळ्याने नागडे दिसतात, फक्त लोकांनी डोळ्यावर झापट टाकले ते मतदाराची दिशा बाहेर काढतील. फक्त आता बँका उघडल्या जातील, ठीक आहे, देखते लढेंगे. किंवा अधिक न बोलता तिथे प्रत्येक आलेल्या ठाणेकरांचं मी मनापासून स्वागत आणि अभिनंदन करतो की तुम्ही तुमच्या चेहऱ्यावरती, तुमच्या डोळ्यामध्ये राग दाखवलाय. तो राग प्रातिनिधिक स्वरूपात प्रत्येक ठाणेकराचा आहे. ठाणेकराचं मन तुमच्या डोळ्यातनं बोलत आहे. ते मन त्यावेळेच्या महानगरपालिकेत बदल घडवल्याशिवाय राहणार नाही. अभी तो सुरुवात है, ये जो ट्रेलर है पिक्चर अभी बाकी है. तेव्हा अधिक न बोलता इथे थांबतो. आल्याबद्दल परत आपलं मनापासून अभिनंदन करतो, आभार मानतो, रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम. यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते माजी खासदार सन्मान राजनजी विचारे सर यांना विनंती करतो. जोरदार टाळ्यांच्या गटामध्ये यांचं स्वागत करूया. महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि आमचे गुरुवर्य धर्मवीर रणदिगे साहेब यांच्या स्मृतीस वंदन करून आज या ठिकाणी धडक मोर्चासाठी उपस्थित असलेले सन्माननीय शिवसेनेचे नेते आदरणीय भास्कर जाधव साहेब, सन्माननीय जितेंद्र आव्हाड साहेब, आमचे अविनाशजी जाधव, अभिजितजी पानसे, विक्रांत चव्हाण
आणि मंचकावर असलेले सर्व पक्षाचे जिल्हा प्रमुख, जिल्हाध्यक्ष, महिला आघाडी आणि सर्व कार्यकर्ते बंधू आणि भगिनींनो, मी आपली 2च मिनिटं घेणार आहे, कारण आपल्याला भास्कर जाधवांचं भाषण ऐकायचं. आज ज्या वेळेला अविनाशजी जाधव आणि मी बसलो होतो आणि या ठाणे महापालिकेचा वर्धापन दिन 43 वर्ष या नगरपालिकेला झाले आणि या 43 वर्षाच्या वर्धापनाच्या दिवशीच या ठिकाणी पाटोळे नावाच्या अधिकाऱ्याला रेड हँड तिकडे अँटी करप्शननी मुंबई ब्रँचने पकडलं. ठाण्याच्या ब्रँचने नाही पकडलं, मुंबईच्या ब्रँचने पकडलं आणि रंगेहात पकडल्यानंतर मला वाटतं 6 तास त्याची चौकशी चालू होती आणि मला वाटतं ठाणे महापालिका गेल्या 3-4 वर्षामध्ये जसं महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त कुठल्या स्टेटमध्ये जर भ्रष्टाचार चालू आहे तर त्यामध्ये नंबर 1 हा महाराष्ट्र आणि या महाराष्ट्रामध्ये या ठाणे जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त भ्रष्टाचार जर कुठे होत असेल तर या ठाणे जिल्ह्यामध्ये होतो. म्हणून या ठाणे जिल्ह्यातली सर्व लोकप्रतिनिधी आणि नागरिक या ठिकाणी जमा झालेले आहेत. आज तुम्ही बघितलं असेल या महापालिकेमध्ये ज्यावेळेला हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी चंद्रशेखर नावाचे एक अधिकारी या ठिकाणी आणले होते आणि त्या ठिकाणी जो विकास झाला आणि त्यानंतर बरेचसे आयुक्त आले, संजय सेठी होते, जयस्वाल होते, परंतु गेल्या 3 वर्षाच्या काळामध्ये या ठिकाणी आयुक्त म्हणून यायला कोणच तयार नव्हते. कारण इथले जे अधिकारी होते ते पक्षाचे कार्यकर्ते म्हणून काम करत होते. या पाटोळ्याला एवढा माज होता त्या ठिकाणी मला वाटतं फक्त शिवसेनेचा तो बिल्लात लावून मला वाटतं तो फिरत होता प्रत्येक ठिकाणी. आणि आज नियतीचा डाव कसा असतो की त्याला रंगेहात पकडला गेला. आज तुम्ही बघितले असेल महानगरपालिकेचं गेल्या 5 वर्षामध्ये ऑडिट झालेलं नाही. आम्ही 5 वर्ष सांगितलं, त्यानंतर आयुक्त आता कबुली दिली की 3 वर्ष त्या ठिकाणी ऑडिट राहिलेलं आहे, बाकीचं प्रोसिजर पूर्ण होईल. त्यानंतर 337 कोटी याचा हिसाबच लागत नाही. ते कोणाच्या खिशात गेले, कोणी त्या पैशावरती डल्ला मारला. आज एक सकाळी तथाकथित गोल्डन गँगचे कॅप्टन या ठिकाणी आले होते. त्यांना ठाणे महापालिकेशिवाय झोपच लागत नाही. ते आपल्याकडे आले ना, दिवाळी आली तसं त्या दिवाळीच्या खर्चीसाठी त्या महापालिकेत आले होते. मोठमोठे बिल्डर, हिरानंदानी, त्यानंतर रोडा, मोठमोठ्या बिल्डरची सुपारी वाजण्यासाठी इकडे आले होते. सुपारी म्हणजे तेजी सुपारी घेऊन त्यांच्याकडून वसुली करायचं. आता या गोल्डन गँगनी गेल्या 3-3.5 वर्षामध्ये या महापालिकेला एवढं लुटून खाल्लेलं आहे की सकाळी हा गेट पण सुद्धा वॉचमन नाही उघडत, हा गोल्डन गँगचा मोरक्या इकडे उघडतो आणि बंद पण तोच करतो. आज अख्खी महानगरपालिका लुटून खाल्लेली आहे. आणि आज कशा पद्धतीने मला वाटतं मी जर त्याला आणला नसता, काँग्रेसमध्ये चालले होते प्रवेश, मला वाटतं आव्हाड साहेब इथे आहेत त्याचे उदाहरण. त्यानंतर या शिवाजी मैदानामध्ये त्यांचा प्रवेश होता आणि त्यावेळेला उद्धव साहेबांना मला वाटतं आव्हाड साहेबांनी त्यांना सांगितलं की असा तुमचे महाशय त्या ठिकाणी चाललेत. त्यावेळेला मला उद्धव साहेबांचा फोन आला आणि म्हणाले, अरे ते बघ जरा, तो तिकडे चाललाय, त्याला तू घेऊन ये,
मी त्याच्या घरी गेलो, त्याला समजवलं, तेव्हा त्यांनी मला सांगितलं मला हे देत आहेत, मला ते देत आहेत. आणि एकनाथ शिंदेच्या जाचाला कंटाळून तो मला वाटतं तिकडे काँग्रेसमध्ये चालला होता त्यावेळेला. मार्गारेट आल्वा त्यावेळेचे मंत्री आणि शिवाजी मैदानामध्ये प्रवेश होता त्याचा. पण माझा जुना मित्र, त्याला मी सांगितलं अरे तू तिथे राहशील, तुला फडका मारायला पण ठेवणार नाही, तू ये, चल, साहेबांनी तुला बोलवलंय. नाही नाही, मला ते एकनाथ शिंदे असं करणार आहेत, तसं करणार आहे, मला मारणार आहेत, हे करणार आहेत. आणि बोलू तुला कोण मारत नाही, तू ये बरोबर माझ्या. आणि त्याला घेऊन गेलो आणि त्याला सांगितलं, साहेबांनी त्याला हे केलं. त्यानंतर तो आदरणीय पक्षप्रमुखांमुळे तो महापौर झाला. त्याचं भाषण आहे मला वाटतं, युट्यूबला काढून बघा जरा. त्यानंतर आज तुम्ही बघितलं असेल की हा गद्दार माणूस, या ज्या ठाणे महापालिकेची जी अवस्था केलेली असेल त्याला सर्वस्वी जबाबदार ही मंडळी आहेत. आणि या गोल्डन गँगला जर हे करायचं असेल तर मला वाटतं सर्व जनतेने आज जे जशी जमा झालेत ह्याच्यापुढे सुद्धा आपण रस्त्यावरती येऊन हे आंदोलन करणार आहोत. आज घोडबंदर वासियांच्या साठी मला वाटतं कित्येक आंदोलन झाले, 18 लोक मृत्युमुखी त्या ठिकाणी पडली. आणि आज त्या मनुष्यवधाचा गुन्हा मला वाटतं त्या अधिकाऱ्यांची कामं केलेली आहेत त्यांच्यावरती गुन्हा दाखल झाला पाहिजे. कारण दर महिन्याला कडकी लागली या ठिकाणी टेंडर काढायचं. आणि आज ठाण्यावर काहीतरी 22 कोटीचं टेंडर काढलेच आहे. आणि त्या 22 कोटीचं टेंडर कुठल्या कायद्यात बसत नाही, परंतु त्या ठिकाणी स्वतःच्या माणसाला ते टेंडर मिळण्यासाठी त्या ठिकाणी आयुक्तांवरती दबाव आणून ते टेंडर त्या ठिकाणी आज केलं. ठाण्याला फ्रंट पेजला ती बातमी आहे. मला वाटतं आता पत्रकार सुद्धा थकले त्यांच्या बातम्या देऊन 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 देऊन. दररोज काय ना काय ते प्रताप चालू असतो. आणि तुम्ही बघितलं असेल की आज या ठाणे जिल्ह्यामध्ये कशा पद्धतीने या ठिकाणी काम चालू आहे. आज ठाण्याला मुख्यमंत्री म्हणून त्यावेळेला मिळाले, पण त्यांच्या कारकिर्दीमध्ये काय केलं त्यांनी? त्यांच्या कारकिर्दीमध्ये शिवसैनिकांची घरं तोडली, त्यानंतर कार्यकर्त्यांवरती खोट्या केसेस टाकल्या. हे तू इकडे येतो का, तुझी केस काढतो. रात्री लॉकअप मधून उचलून घेऊन आले होते. म्हणजे पोलीस यंत्रणा सुद्धा हातबल झालेली आहे. आज महापालिकेचे आयुक्त एवढे हातबल झाले होते की या ठिकाणी त्यांचा दोष नसताना या सर्व गोष्टी त्यांना ऐकून घ्याव्या लागल्या. आणि म्हणून मला वाटतं या सर्व भ्रष्ट कारभाराचे या ठिकाणी पर्दाफाश करण्यासाठी ही सर्व मंडळी इथे आलेली आहेत. मी सर्व नेत्यांना धन्यवाद देतो. आणि इथे जमलेल्या सर्व आपण कमी वेळात 3 दिवसामध्ये या धडक मोर्चाची तयारी केली. मी सर्व आमचे मनसे असेल, राष्ट्रवादी असेल, काँग्रेस असेल, हे सर्व नेत्यांना आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना धन्यवाद देतो की एवढ्या कमी वेळात आपण एवढ्या मोठ्या संख्येने आल्याबद्दल आपल्याला धन्यवाद देऊन माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम. टाळ्यांच्या गजरामध्ये आपण सन्माननीय नेते माजी मंत्री भास्कर जाधव साहेबांचं स्वागत करूया. त्यांच्या आवडतीची वेळ दिलाय मला काय माहित नाही. छत्रपती शिवराय, हिंदुहृदय सम्राट, शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे, आपल्या राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करतो. विधिमंडळातील माझे ज्येष्ठ सहकारी माजी मंत्री जितेंद्रजी आव्हाड, माजी खासदार आणि शिवसेना नेते श्रीयुत राजनजी विचारे, आपल्या मनसेचे नेते अभिजितजी पानशे, अविनाशजी जाधव, आमचे खासदार संजयजी पाटील, आमचे उपनेते गुरुनाथ खोत, माजी आमदार मनोहर भोईरजी, आमचे आमदार महेश सावंत, आमची ज्योतिताई, आमचे माजी आमदार श्रीयुत रमेश कोरगावकर, श्रीयुत रवींद्र मोरे, त्याचबरोबर एम के मडावी, व्यासपीठावरील सर्व मान्यवर मंडळी, पत्रकार मित्र आणि माझ्या समोर उपस्थित असलेल्या हजारोच्या संख्येनं बांधवांनो, भगिनींनो आणि सहकारी मित्रांनो,
ऑक्टोबर हीट सुरू झाली आहे. मी आता गावाकडून आलो, भात कापणी सुरू आहे. मला असं वाटत होतं की फक्त कोकणामध्येच आणि बाहेरच फक्त ऑक्टोबर हीट आहे, त्यामुळे आम्ही जास्त गरम झालोय. परंतु आजचा मोर्चा बघितला तर महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जर गरम कोण झाले असतील तर आमचे ठाणेकर झालेले. बांधवांनो, भगिनीनो, महाराष्ट्राला हीच एक अपेक्षा आहे की तुमच्यासारख्या लोकांनी अन्यायाच्या विरोधात पेटून उठलं पाहिजे. ज्या ठिकाणी न्याय होईल त्या ठिकाणी सन्मान केला पाहिजे. परंतु अन्याय सहन करणारा सुद्धा गुन्हेगार तेवढाच असू शकतो आणि म्हणून अन्याय सहन करण्याची परिसीमा आहे. अन्याय फार सहन करू नका, सहन करू नका. मी फार तांत्रिक बाबीमध्ये जाणार नाही. ठाणेकरांच्या प्रत्येक वेदना, ठाणेकरांची प्रत्येक अडचण, ठाणेकरांचं प्रत्येकाचं दुःख, मग ते पाणी समस्येचं असेल, रस्ते समस्येचं असेल, घोडबंदरचं असेल, त्या ठिकाणी वाहतुकी संदर्भातलं असेल, भ्रष्टाचाराचं असेल, अनधिकृत बांधकामाचं असेल किंवा अन्य कोणता असेल, अधिकाऱ्यांचा भ्रष्टाचार असेल, त्यांच्या नियुक्त्या असतील, त्यांच्या नेमणुका असतील, या संदर्भामध्ये सर्वांनीच या ठिकाणी आपले मत मांडलेलं आहे, आपले विचार मांडलेत. आयुक्तांना आम्ही आपल्या सर्वांचं म्हणणं लेखी स्वरूपामध्ये दिलेलं आहे. तिथेही आयुक्तांना आम्ही 4 शब्द काय सांगायचे ते सांगितले. पण राजनजी विचारे, तुम्ही सगळे लोक जे बोलत असता म्हणता की आयुक्त हे हतबल आहे, ते हेल्पलेस आहे. तुम्ही तर आता म्हणाला पोलीस सुद्धा या ठिकाणी हेल्पलेस आहे. कोण? जर पोलीस किंवा प्रशासन अशा पद्धतीने जर हेल्पलेस असेल, ते जर त्या ठिकाणी हतबल असतील, तर मला असं मी त्यांना हतबल म्हणणार नाही, तर ते राज्यकर्त्यांचे बटीक झालेले आहेत असं मी त्यांना डायरेक्ट म्हणेन. काय कमी अधिकार आहेत की काय अधिकाऱ्यांना? अधिकाऱ्यांना अधिकार कमी नाही. रस्त्यावरचा एखादा पोलीस शिपाई सुद्धा जर आमच्याकडून कळत नकळतपणे चूक जर झाली तर आम्ही आमदार आहोत की खासदार आहोत याचा विचार न करता तो आम्हाला त्या ठिकाणी 4 गोष्टी सुनावतो. तो आमच्या गाडीचा नंबर घेतो आणि आम्ही घरी पोहोचलो नाही तर आम्ही काही चूक केली असेल, बेल्ट लावला नसेल, सिग्नल तोडला असेल, गाडीचं स्पीड अधिक असेल, तर त्या संदर्भातलं शेवटी चलन, दंडाचं चलन आमच्या घरी येतं, मोबाईलवर येतं ना तुमच्या. जर एका पोलिसाला एवढा अधिकार आहे तर आयएएस ऑफिसर, आयपीएस ऑफिसर, आयएफएस ऑफिसर अशा पद्धतीने हेल्पलेस का झाले, हतबल कशाकरता झाले? मी तर म्हणेन असा जो कोणी अधिकारी असेल त्याला मी हतबल म्हणणार नाही, तर तो सुद्धा सत्तेचा लाचार झालाय असं मला म्हणावं लागेल, असं मला म्हणावं लागेल. काय आयएएस अधिकाऱ्यांना काय कमी असतं का अधिकार? आयपीएस अधिकाऱ्यांना काय अधिकार कमी असतात? अरे शेवटी या ठाण्यानं टी चंद्रशेखर सारखा एक आयुक्त त्या काळामध्ये पाहिला. आज जे कोणी उद्धव साहेबांची शिवसेना सोडून गेले ते गावभर सांगत असताना सांगतात की आम्ही सिंधुदुर्ग सम्राट शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरेंचे विचार पुढे घेऊन जातोय, धर्मवीर आनंद दिघेंचे विचार पुढे घेऊन जातोय. कदाचित या 5-25 वर्षातल्या तरुण पिढीला हे माहीत नसेल ते टी चंद्रशेखर कोण होते, परंतु 5-25 वर्षाच्या प्रत्येकाला माहीत आहे टी चंद्रशेखर कोण होते. एक आयुक्त शिवसेना भाजपाची सत्ता होती. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नामदार मनोहर जोशी होते. महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये सुद्धा आमदारांनी आवाज उठवला. महाराष्ट्र शिवसेनेच्या भाजपाच्या आमदारांनी अनेक वेळेला राज्याच्या मुख्यमंत्र्यांना भेटून हा आयुक्त इथून बदला नाही तर आमचं राजकारण संपेल अशा प्रकारच्या तक्रारी केल्या. मला सांगताना अभिमान वाटतो. त्यावेळेला सत्ता शिवसेनेची होती. अरे शिवसेना प्रमुखांचे आनंद दिघे साहेबांचे विचार हे होते की या शहरामध्ये पुढच्या 25 पिढ्या आमच्या राहणार आहेत. आम्ही जे विकासाची त्या ठिकाणी योजना आखतोय, विकास करतोय, त्याचा चांगल्यातला लाभ
किमान या नागरिकांना 50 वर्ष मिळाला पाहिजे आणि म्हणून सत्ता लायावर लावण्याचा प्रयत्न त्यांनी केला. सत्ता गेली तरी हरकत नाही, पण ठाण्याची सगळी अनधिकृत बांधकामं तुटली पाहिजेत. ठाण्याचे रस्ते प्रचंड अशा पद्धतीचे रुंद झाले पाहिजेत. ठाण्याच्या रस्त्याच्या कडेला कुठली झोपडी असता कामा नये, कुठली हातगाडी असता कामा नये. हा 50-100 वर्षाचा विचार शिवसेना प्रमुखांच्याकडे आणि आनंद दिघे साहेबांच्याकडे होता. भ्रष्टाचार 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 बऱ्याच ठिकाणी असतो, नाही असं नाही. पण आज ज्यावेळेला व्यासपीठावरच्या प्रत्येक माणसांचा आयुक्तांच्या समोर त्यांनी जो भ्रष्टाचाराचा पाडा वाचला, तो पाडा ऐकल्यानंतर मला सांगावं लागेल की उभ्या महाराष्ट्रामध्ये जर सगळ्यात भ्रष्टाचार कुठे असेल तर ह्या ठाणे महानगरपालिकेमध्ये आहे, हे मला इथं सांगावं लागेल. या ठाणे महानगरपालिकेमध्ये आहे. हा बाळासाहेबांचा विचार होता, हा दिघे साहेबांचा विचार होता. अरे तुम्ही स्वतः करता, स्वतःच्या चेल्या चपाट्यांकरता, सत्ता विकत घेण्याकरता, माणसं विकत घेण्याकरता, दुसऱ्याच्या पक्षातले कार्यकर्ते विकत घेण्याकरता, म्हणून अशा पद्धतीनं भ्रष्टाचार करणार आणि तो भ्रष्टाचाराचा पैसा वाममार्गाला लावणार. आणि म्हणून इथं ठाणेकरांच्या जमीन सत्सक विवेकबुद्धी याला आव्हान खऱ्या अर्थानं आज निर्माण झालंय. हे आव्हान निर्माण झालंय. काय भविष्यामध्ये अशा पद्धतीनं या भ्रष्टाचारी लोकांची सत्ता तुम्ही ठेवणार का? भ्रष्टाचारी लोकांची जर सत्ता ठेवली तर तुमचेच शेवटी पुढची पिढी आहे ती तुम्हाला कधीही माफ करणार नाही. आणि त्याचबरोबर इथून मी मुंबईकरांना आव्हान करतोय. आज मुंबईमध्ये संपूर्ण सिमेंटचे रस्ते आम्ही करतोय. अशा पद्धतीचा डांगोरा पिटला जातो. त्या मुंबईमध्ये आम्ही विकास करतोय म्हणून सांगतात. अरे मुंबई महानगरपालिकेचे जवळजवळ 96 ते 99 हजार कोटी रुपयाची एफडी म्हणजे फिक्स्ड डिपॉझिट हे शिवसेनेच्या ताब्यामध्ये महानगरपालिका आल्यानंतर उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या नेतृत्वाखाली राहिलं. उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या नेतृत्वाखाली ज्या वेळेला 27 वर्षापूर्वी शिवसेनेकडे ती महानगरपालिका आली, त्यावेळेला 600 कोटी रुपये त्या महानगरपालिकेवर कर्ज होतं. पण 3 वर्षापूर्वी ज्या वेळेला प्रशासक तिथं आला त्यावेळेला महानगरपालिकेच्या जवळजवळ 95, 96 ते 99 हजार कोटीपर्यंतच्या ठेवी होत्या. आपल्याला आठवण असेल, देशाचे पंतप्रधान मुंबईमध्ये एका कामाच्या भूमिपूजनाकरता आले होते, उद्घाटनाकरता आले होते आणि देशाचे पंतप्रधान असे म्हणाले की अशा पद्धतीनं एखाद्या संस्थेचा पैसा हा बँकेमध्ये ठेवून विकास होत नाही. देशाच्या पंतप्रधानांनी अशा प्रकारचं भाष्य करणं म्हणजे पर्यायाने या भ्रष्टाचाराला एक प्रकारचं प्रोत्साहन देणं, त्यांच्या भ्रष्टाचाराला त्या ठिकाणी राजाश्रय देणं, त्यांनी केलेला भ्रष्टाचार हा देशाच्या सर्वोच्च नेत्यांनी मान्य करणं असा त्याचा अर्थ होतो. आणि म्हणून आज ही महानगरपालिका कर्जाच्या बोजाखाली आहे. ही महानगरपालिका त्या ठिकाणी कर्मचाऱ्यांची वेळेवर पगार देऊ शकत नाही. ही महानगरपालिका रिटायर झालेल्या कर्मचाऱ्यांची देणी वेळेवर देऊ शकत नाही. ती अवस्था जर ह्यांच्या हातात मुंबईची महानगरपालिका राहिली तर लवकरच ती अवस्था त्या मुंबई महानगरपालिकेची व्हायला आता वेळ लागणार नाही. यांचा डोळा त्या डिपॉझिटवर आहे. त्या डिपॉझिटवर आहे. ते डिपॉझिट कसं राहिलं ते बघा. आशिया खंडामध्ये सगळ्यात स्वस्त बसचा जर प्रवास कुठं असेल तर मुंबई महानगरपालिकेचा आहे. आणि तुमची मला वाटतं बस प्रवास ट्रान्सपोर्टेशन बंदच पडलं. मागच्या वेळेला 1-1 कोटी रुपयाच्या काहीतरी 37 गाड्या तुम्ही आणल्या, त्यातल्या मला वाटतं 16 की 17 गाड्या आता भंगारामध्ये विकायला काढलेल्या आहेत. आणि मुंबईमध्ये आशिया प्रायव्हेटायझेशन करायला दिलंय त्याच्यामध्ये. आणि म्हणून आशिया खंडामध्ये सगळ्यात स्वस्त बस सेवा ही मुंबई महानगरपालिकेची आहे. आंतरराष्ट्रीय दर्जाची जी शिक्षण सेवा ही मुंबई महानगरपालिकेची आहे. आज संपूर्ण महाराष्ट्रातून देशामधून येणारा रुग्ण हा मुंबईमध्ये कुठल्याही हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झाला
तरी त्याला मुंबई महानगरपालिका सेवा देते. आणि मगाशी राजनजी विचारे 4 वेळा सांगत होते की त्या घोडबंदर रोडला 18 माणसं मिली. 18 माणसं मिली. दुसरा त्यांनी मुद्दा मांडला, ते कोणतरी सदग्रस्त होते की गेल्या मंगळवारी आयुक्तांच्याकडे तक्रार करून सुद्धा त्यांनी हॉस्पिटलमध्ये लक्ष दिलं नाही. 2 माणसं काहीतरी अविनाश मिली. 2 माणसं काहीतरी मिली. आणि म्हणून एका बाजूला मुंबई महानगरपालिका आणि दुसऱ्या बाजूला ठाणे महानगरपालिका. ठाणे महानगरपालिका ही ठाणे नगर महानगरपालिका ही महाराष्ट्रामध्ये शिवसेना स्थापन झाल्यानंतर जर पहिली कोणती नगरपालिका ताब्यात आली असेल शिवसेनेच्या, तरी ठाणे नगरपालिका शिवसेनेच्या ताब्यामध्ये आलेली आहे. ताब्यामध्ये आलेली आहे. हे सगळे महायुतीचे नेते, महाविकास आघाडीचे, युतीचे नाही, युती काढून टाका. महाविकास आघाडीचे नेते एका ठिकाणी व्यासपीठावर आले. हे व्यासपीठावर सत्य करता आलेले नाहीत, तर शेवटी भ्रष्टाचारापासून या ठाणे महानगरपालिकेला वाचवली पाहिजे, हे आमचं कर्तव्य आहे. आणि ते कर्तव्य पार पाडण्याकरता म्हणून आम्ही या ठिकाणी आलोय. हे आमचं कर्तव्य आहे. मी या ठिकाणी सांगणार आहे सौरभ राव यांना, कमिशनर म्हणून तुम्हाला खूप मोठे अधिकार असतात. तुमच्या बदल्या बिदल्या तसा विचार केला तर कॉर्पोरेशनच्या हातामध्ये नसतात, साध्या मंत्र्याच्या हातामध्ये देखील नसतात. तुम्ही जर प्रामाणिक असाल तर महाराष्ट्रामध्ये तुमच्यासारख्या प्रामाणिक अधिकाऱ्यांची अनेकांना गरज आहे. अनेकांना गरज आहे. तुम्ही खरोखर प्रामाणिक असाल, कारण प्रत्येक जण तुमचं कौतुक करत होता. मला असं वाटतं की तुमच्या कौतुकाबद्दल मला ह्या कमिशनरचा संशय येतोय. एवढा मला संशय येतोय. अरे माझा भाव, दया माझा भाव, असं काहीतरी करत असावा. तुम्ही गेलात तरी तुमच्याशी गोड, सत्ताधारी गेले तरी सत्ताधाऱ्यांचं गोड, तुमच्याशी गोड, दिवसा आणि रात्री गोड. त्यांच्याकडे असं काय होत नाही ना. असं काय होत असेल तर बघा. आणि म्हणून मी कमिशनरला सांगतोय केवळ आम्ही तुम्हाला भेटायला आलो नाही, केवळ आम्ही तुमच्या हातामध्ये निवेदन झालं म्हणजे आमचं काम संपलं नाही. जर कायद्याच्या पाठीमागे उभा राहिलाच नाही, भ्रष्टाचाराला उकडून काढण्याकरता आपली कारकीर्द जर पणाला लावलीच नाही, अनधिकृत बांधकामात तोडण्याकरता म्हणून रस्त्यावर उतरलाच नाही, लोकांना वेळच्या वेळी पाणी मिळालं पाहिजे म्हणून दिवस रात्र जर काम केलंच नाही, लोकांना व्यवस्थितपणे रुग्णसेवा मिळाली पाहिजे याकरता आपले अधिकार गाजवलेत नाही, तर येत्या विधानसभेच्या अधिवेशनमध्ये तुम्हाला रस्त्यावर उभा केल्याशिवाय राहणार नाही, हे मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो. सोडणार नाही. आता एक निर्णय तुम्ही चांगला घेतला. कोणतरी तो बोरशिया. कोण तो बोरशिया? सगळ्यांच्या तोंडात नाव पाटोळे बोरशे. पाटोळे बोरशे. आणि तो पवार कुठला आहे काय? तो कुठला तरी पवार जेलमध्ये गेलाय. तो वसई विरारचा. पण तो पण कोणाच्या तरी अधिपत्य करतात होता ना, यांचाच आहे ना. मग चेन बरीच मोठी दिसते. सर्कल बरंच मोठा आहे भावानो, हे ना रे. जिकडे तिकडे भरपूर आहे. हा काय आहे तो तुमच्या ठाण्यातले ना. आणि म्हणून मी आता इथंच थांबायचा निर्णय करतो असं मला म्हणायचं आहे. वाजले बरेच. एकदा मूडमध्ये आलो तर बराच वेळ जाईल. आणि म्हणून मला या ठिकाणी कमिशनरला सांगायचंय, आमचा राजकीय भांडण जे काय असेल ते आम्ही करू. त्या भांडणाकरता तुमची आम्हाला मदतीची गरज नाही. पण अधिकार म्हणून, फक्त अधिकारी म्हणून त्या ठिकाणी हा पण चांगला आणि तो पण चांगला असलं कौतुक करून घेऊ नका. तर कायद्यानं काम केलं आमच्या कमिशनरने म्हणून चांगला म्हणायला मी येईन स्वतः.